शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आता हळदीला साधारणतः जास्तीत जास्त 1.5 महिने राहिलेला आहे आणि आता हे 1.5 महिन्याचं नियोजन कसं करायचं ते आपण समजून घेऊयात. त्यासाठी आता आपल्यासोबत बाजर साहेब आहेत. त्यांना हळदीमध्ये साधारणतः काम करून 10 वर्ष झालेले आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कशासाठी, तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की हळदीवरती पिवळापणा येऊन तपकिरी डाग पडलेले आहेत. ते कशामुळे आलेले आहे आणि दुसरं म्हणजे आता हळदीची जे समोरची स्टेज आहे ते म्हणजे कांडीची साईज आणि फुगवण्यासाठी हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊ आणि नंतर हळदीला शेवटचा डोस कोणता द्यायचा आणि पाणी बंद कधी करायचे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. सर नमस्कार. नमस्कार सर, आपण आता बघत आहोत की हळदीवरती बऱ्याच प्रमाणे पिवळापणा आलेला आहे आणि तपकिरी डाग आलेले आहेत. तर याच्याबद्दल आपण जरा शेतकऱ्यांना सविस्तर सांगावे. तर याच्यामध्ये आता सध्या हळदीवरती पिवळापणा येण्यामागचं कारण असं आहे की ज्यावेळेस खाली माल लागलेला असते त्यावेळेस झाडाला अन्नाची सक्त जरूरत असते. आणि तुम्ही जर बघितलं 8 दिवसापूर्वी थंडी खूप पडली आहे. आता थंडीचं जर बघितलं आपण तर हळदीसाठी 18 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान हे महत्त्वाचं असते. परंतु आता जर आपण बघितलं तर 10 डिग्री सेल्सिअस किंवा 8 वर तापमान टेम्परेचर आले आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर हळद हे ट्रेसमध्ये जात असते हळद पीक. कारण की खालचे जे न्यूट्रिशन आहे ते त्यांना अपटेक करता येत नाही आणि साहजिकच जर न्यूट्रिशन अपटेक या टायमाला नाही झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला पिवळापणा तसेच पानावरती जे असे डॉट चाललेत हे येत असतात. आता जर तुम्ही मग अशा सिच्युएशन मध्ये केलं काय पाहिजे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला कॉल सुद्धा आले की सर याच्यावर करपा आलाय, करप्याआधी काय फवारा घ्यावा. परंतु हा कुठलाही करपा नसून झाडावर आलेला थंडीचा हा एक ताण आहे. तर या ताणामधून पिकाला जर बाहेर काढायचं असलं तर आपल्याला काय करता येईल. तर त्या या सिच्युएशन मध्ये आपल्याला ड्रीप मधून सल्फर द्यावं लागेल. सल्फरमुळे काय होते, जमिनीतलं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहते, थोडी हीट वाढते व न्यूट्रिशन पिकाला चांगल्या प्रकारे अपटेक होतात. आणि त्याच्यासोबतच जो पिवळापणा आलेला आहे तर ती एक मायक्रोन्यूट्रनची बी डेफिशियन्सी येऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला चांगल्या कंपनीचं मायक्रोन्यूट्रन म्हणजेच ब्रेक्झिल प्लस हे वेलॅग्रोचं हे आपण ड्रीप मधून दिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या पिकावर आलेला ताण बी कमी होईल. दुसरी गोष्ट, तुमच्या पिकावर हिरवापणा टिकून राहील. क्लोरोफिल टिकून राहिलं तर साहजिक झाडाची अन्न तयार करण्याची गती वाढते आणि झाडाची अन्न तयार करण्याची गती जर चांगली असली या सिच्युएशन मध्ये तर कांडी तुमची चांगली फुगेल. तर मित्रांनो, एकंदरीत हा काही कोणत्या प्रकारचा करपा नाही, हा फक्त थंडीमुळे आपल्या झाडावरती आलेला ताण आहे. तर सर, नंतर बऱ्याच शेतकरी आम्हाला विचारतात की आता कांडीची साईज, वजन कशा प्रकारे आपण वाढू शकतो, त्याबद्दल जरा सविस्तर सांगा. तर याच्यामध्ये जर आपण आता बघितलं तर आता जर आपले 1.5 महिना बाकी आहे तर आता इथून पुढे जे झाडाला कांडीची साईज व कांडीची लांबी किंवा कांडीची रुंदी किंवा वजन हे जर वाढवायचं असेल तर आपल्याला स्फुरद आणि पोटॅशची सक्त जरूरत असते. मग अशा सिच्युएशन मध्ये आपण स्फुरद आणि पोटॅश हे ज्याही घटकमध्ये आहे त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर वेलॅग्रो कंपनीचं मास्टर 3737 हा एकदम एक नंबर म्हणजे त्या झाडाला लागू होणारा ग्रेड आहे. दुसरी गोष्ट, तो का चांगला आहे की तो सोडियम क्लोरीन फ्री आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण कुठलंच नाही. आणि हा एकरी जो आपण फार्मरला बघितलं 3 ते 4 किलो जरी दिला तर चांगला रिझल्ट याच्यामध्ये येऊ शकते आणि कांडीची साईज सुद्धा आपल्याला चांगली फुगू शकते. आणि सर, त्याच्यासोबत जर काय आपण कोणतं पोटॅशयुक्त बॅक्टेरिया वगैरे घेतलं तर चालेल का? हो, त्याचे बी रिझल्ट आपल्याला चांगले देईल. कारण की का, जमिनीमध्ये जसं पोटॅश पडलेला आहे परंतु तो मोबिलायझिंग करण्यासाठी त्या जे पोटॅशचे बॅक्टेरिया आहेत त्या गरजेचे असतात. ओके. आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सर, बरेच लोक विचारतात की हळदीचं पाणी केव्हा बंद करायचं, तर त्याबद्दल आपण काय सांगा. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपल्या जमिनीची पोत पाहून आपण पाणी बंद केलं पाहिजे. तसं जर पाहिलं तर ब्लॅक सॉइल जर असली तर आपण डिसेंबर एंडिंगला बंद केलं तरी चालते किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बंद केलं तरी चालते. तरी पण पाणी बंद करायच्या आधी आपल्याला एक खताचा डोस त्याला देणं गरजेचं आहे. मग तो कुठला, जर आपल्या हळदीची साईज, सर्वच हळदीची साईज चांगली येईल परंतु त्यातलं जर कुरकुमिंगचं पर्सेंटेज भरेल नसेल तर साहजिकच उकळल्यानंतर जसं 100ला आपण 25 क्विंटल हळद होईल असं वाटते, परंतु जर कुरकुमिंग पर्सेंटेज जर त्या ठिकाणी कमी असेल तर 100ला आपल्याला 15 आणि 20ही येणं शक्य नाही होत. तर यासाठी आपल्याला कुरकुमिंगचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी आणि कांडीची साईज आणि वजन वाढवण्यासाठी आपल्याला त्या टायमाला KMS पोटॅश मॅग्नेशियम सल्फर म्हणजे या ग्रेडमध्ये जर बघितलं आपण तर पोटॅश हे कांडीची साईज वाढवण्यासाठी काम करते, मॅग्नेशियम हे तुमच्या पानावर क्लोरोफिल टिकवण्यासाठी काम करते आणि सल्फर हे जमिनीतील हीट तुमची कायम ठेवण्यासाठी काम करते. दुसरी गोष्ट, अन्नद्रव्याचं सुद्धा काम सल्फर करते. तर त्यामुळे KMS का द्यायचं, तर KMS मुळे आम्ही बघितलंय की कुरकुमिंगचं पर्सेंट हे चांगलं आलंय. म्हणजे आतापर्यंत जेवढा अनुभव आहे तेवढं जर बघितलं आपण तर सर्व शेतकऱ्यांनी ज्याने KMS दिलं त्याचं कुरकुमिंगचं पर्सेंटेज चांगलं आलं. जशी उकळल्याच्या नंतर जी घटीत असते तर 100ला 30 म्हणजे जिथं 100 क्विंटल आपण ओली हळद उकळली तिथं आम्हाला 30 क्विंटल पर्यंत उत्पन्न आलेलं आहे. तर साधारणतः सर, आपलं जे काही आपण नियोजन करतो मागच्या 10 वर्षापासून
त्यानुसार हळदीचं यावर्षी सरासरी उत्पन्न तुम्हाला काय वाटते काय राहील? एकंदरीत जर बघितलं आपण तर यावर्षी सड लागल्यामुळं थोडंसं उत्पन्न रिव्हर्स येणार आहे. परंतु ज्यांचे बेडचं व्यवस्थापन चांगलं होतं किंवा ज्यांचं पाण्याचा निचरा त्या बेडमधून चांगल्या प्रकारे झाला त्यांना इल्ड 30 क्रॉस येऊ शकते. परंतु ज्यांच्या ज्या सड लागली तर त्यांना 20 पासून सुरुवात सुद्धा होऊ शकते. तर सर आपण बघत आहे की आपले यावर्षी पाऊस जास्त झाला तर साधारणतः पाणी केव्हा बंद करायला पाहिजे, म्हणजे तारीख तुम्ही जर बघितलं आपण आता तारखेच्या हिशोबाने जर बघितलं आपण तर डिसेंबरच्या एंडिंगले म्हणजे 30 डिसेंबरला बंद केलं तरी चालते किंवा हार्डली हार्ड आपल्याला 15 जानेवारी पर्यंत पाणी द्यायचं आहे. परंतु पाणी देताना पण एक काळजी घेणं गरजेची आहे की जमिनीचा पोत पाहून पाणी द्या. नाहीतर बरेच शेतकरी मी बघतो की पूर्ण बेडमधून पाणी बाहेर फुटते तरी सुद्धा पाणी देणं चालूच राहते. म्हणजे याचा अर्थ जर आपण या पद्धतीचं पाणी दिलं तर आपण दिलेले अन्नद्रव्य जे पूर्ण शेताच्या बाहेर वाहून नेऊन राहिलो आणि त्याच्यामुळे जमीन रेग्युलर वल्ली असल्यामुळे तिथे फंगस डेव्हलप होण्याचे चान्सेस जास्त असतात. ते सर बरेच शेतकरी म्हणतात की आता आमच्या जमिनीवर भेगा पडल्यात तर मोकळं पाणी द्यायचं का? नाही, मोकळं नाही दिलं तरी चालते. परंतु आपल्याला जमीन बाजूला जे 2 सरीच्या मंदात भेगा पडल्या तर काही प्रॉब्लेम नाही. परंतु आपला बेड पूर्ण ओला असला पाहिजे, कारण की बेड ओला होऊन थोडंसं बेडच्या जवळ जरी पाणी गेलं तर तुम्हाला साहजिकच उत्पन्न आपल्याला चांगलं होईल, कारण वापसा कंडिशनवर असलं पाहिजे पाणी. म्हणजे मित्रांनो सरांचं सांगणं आहे की आपल्याला पाणी जे असते हे पिकाच्या मुळाला द्यायला लागते ना की जमिनीला. तर मित्रांनो सरांनी शॉर्टकट मध्ये म्हणा सर्व आपल्याला शेवटपर्यंत जे 1.5 महिन्यामध्ये व्यवस्थापन करायचे आहे ते सांगितले. तरी पण मी सरचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देईल. काही पण अडचण आली तर तुम्ही त्यांना कॉल या मेसेज करू शकतात. धन्यवाद सर. धन्यवाद.